नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, वनरक्षकाचे टप्प्याटप्प्याने एक एक जिल्ह्याचे रिझल्ट लागत आहेत आणि 2 दिवसापूर्वीच धुळे जिल्हा याचे पण वनरक्षकाचे रिझल्ट लागण्यात डिक्लेअर करण्यात आले आहेत आणि ते सुद्धा कॅन्डिडेटनुसार की कोणत्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणते कॅन्डिडेट वेटिंगवर आहेत मीन्स राखीव त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. पण यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा भाग असा की काही त्यांनी दिलेले निर्देश हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते निर्देश सुद्धा माहिती असायला पाहिजे. बघा, वनरक्षक प्रादेशिक धुळे जिल्हा या कार्यालयातील की जो निकाल लावण्यात आलेला आहे 8 तारखेला लागला बरं का, 2 दिवसापूर्वी. यामध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत, तर हा निकाल लागण्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी बघा काय बोलतोय की वन हा पॉईंट 2 बघा की वनरक्षक गट क या पदाकरता निवड व प्रतीक्षेत उमेदवारांची पायी चालणे चाचणी बरं का, पायी चालणी चाचणी म्हणजे तुमची फिटनेस टेस्ट होणार आहे आणि फिटनेस टेस्ट जर होत असेल तर त्यासाठी काय क्रायटेरिया मेन्शन केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पायी चालणी चाचणी लांडोर खोरी वन उद्यान मोहाडी रोड रायसोनी नगर जळगाव येथे दिनांक 12/2/2024 रोजी सकाळी ठीक 5 वाजता आयोजित करण्यात येते. राईट. आपण या व्हिडिओमध्ये समोर जायचं आहे बरं का. समोर गेल्यानंतर मी सांगेल की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना ते कळलेलं असेलच की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. पण सिलेक्शन झालेलं आहे कशासाठी की त्यांनी तो टप्पा पार केलाय. एक टप्पा फायनल शिल्लक आहे बरं का. पूर्ण प्रोसेस अजून संपलेली नाही. इथपर्यंत गेल्यानंतर मुलांना स्पेशली पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पायी चाला, धावत जा किंवा रेंगाळत जा किंवा उडत जा, कसंही जा, 4 तासामध्ये 25 किलोमीटर पार करणे आहे. शिवाय महिला उमेदवार ज्यांचं सिलेक्शन इथे झालेलं असेल किंवा ज्यांची नावं इथे आलेली असतील त्यांना 16 किलोमीटर 4 तासामध्ये प्रवास करणे आहे. आणि ही टेस्ट पास करणे हे गरजेचं आहे बरं का. कारण त्यांनी स्पष्ट इथे बोललेले आहे की आयोजित करण्यात येत आहे पायी चालणे चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रमाचे वेळापत्रक यासोबत वन विभागाचे संकेतस्थळ महाफॉरेस्ट.gov.in हे यावर तर तुम्हाला सर्व ही पीडीएफ तर मिळेलच. याशिवाय याबद्दल सर्व माहिती मिळेलच वर प्रसिद्ध करण्यात येत आहे. वेळापत्रकानुसार उमेदवारांनी पायी चालण्याच्या चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यांना ही टेस्ट फिटनेस टेस्ट ही द्यावी लागेलच. त्यासाठी पण काही कंडिशन्स त्यांनी इथे दिलेले आहेत जे यापूर्वी नाशिक आणि अमरावती जिल्ह्याचा जेव्हा रिझल्ट लागला होता त्या कंडिशन त्या पीडीएफ मध्ये दिसल्या नव्हत्या. त्या कंडिशन्स मात्र आता इथे दिसत आहेत की वेळेवर उपस्थित न झालेल्या किंवा गैरहजर उमेदवाराला पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही. लक्षात घ्या बरं का. ज्यांची ज्यांची नावे समोर येणार आहेत त्यांनी तर हे सुनिश्चित करणे आहे की त्यांना 12 तारखेला 5 वाजता दिलेला जो पत्ता आहे तिथे पायी चालण्याची जी 25 किलोमीटर पुरुषांसाठी आणि 16 किलोमीटर महिलांसाठी ही फिटनेस टेस्ट त्यांना देणे बंधनकारक आहे. ते अनिवार्य आहे, त्यांना ती द्यावी लागेल. याशिवाय पुन्हा काय महत्वाचं सांगताय तर त्याला पण आपण वाचून घेऊया. बघा, महत्वाचं हे जे महत्वाच्या बाबी इथे जे दिलेल्या आहेत ते नाशिक किंवा वनरक्षक सॉरी अमरावतीमध्ये दिलेल्या नव्हत्या. बघा, त्यामध्ये पायी चालणे चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी काय काय सोबत घेऊन येणे आहे हे सुद्धा लक्षात घ्या की त्यामध्ये ते बोलतायत की ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जे तुम्हाला प्रवेशपत्र तयार झालं होतं ऑनलाईन परीक्षेचे ते प्रवेशपत्र गरजेचे आहे सोबत घेऊन जाणे. पुन्हा स्वतःची ओळख पटवण्यासाठी ओळखपत्र जसे आधार कार्ड, मतदानाचं कार्ड किंवा तुम्ही तुमची स्वतःची ओळख पटवून देणार हे कागदपत्र त्यातलं कुठलं तरी असायला पाहिजे. तसेच पायी चालणे चाचणीकरिता शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन पायी चालणे चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. आता तुम्हाला करायचं काय, ज्यांची ज्यांची नावे आलेली आहेत ज्यांना बोलवण्यात आलेलं आहे ती सुद्धा लिस्ट आहे बरं का खाली.
त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला या PDF मध्ये मिळेलच. पण तुम्हाला तिथे जाण्याच्या पूर्वी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात हे प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तयार करून घेणे, बरं का. इतकं काही कठीण काम नाही आहे. तुम्ही जिथे राहता तिथे जे काही शासकीय रुग्णालय असेल तिथे जाऊन तुम्हाला ही सर्टिफिकेट मीन्स फिटनेस सर्टिफिकेट की तुम्ही फिट आहात. 25 किलोमीटर चालायला किंवा 16 किलोमीटर महिलांसाठी चालायला तुम्ही फिट आहात अशी सर्टिफिकेट ते तुम्हाला तयार करून देतील आणि ती सर्टिफिकेट घेऊन तिथे जाणे हे अनिवार्य आहे असं बोलते. शिवाय पुन्हा तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील. आता हे स्वतःचे जे वचनपत्र आहे ते तुम्हाला या PDF मध्ये सर्वात शेवटी मिळेलच, बरं का. आणि जरी तुम्ही इथून जरी फिल करून गेले नाही तरी तिथून वचनपत्र तुम्हाला तिथे फिलअप करावं लागेल. त्या वचनपत्रामध्ये काय असेल हे सांगतोय की तुम्ही 25 किलोमीटर किंवा 16 किलोमीटर चालताय, धावताय, पडताय, कसंही करताय, त्या दरम्यान जर तुम्हाला शारीरिक इजा झाली किंवा तुम्ही जखमी झालेत किंवा तुम्ही इंजर्ड झालेत तर त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही. ती जबाबदारी तुम्हाला स्वतःला घ्यावी लागेल. असं वचनपत्र तुमच्याकडून तिथे साइन अप केल्या जाईल, बरं का. हे सुद्धा एक महत्वाचा पार्ट यामध्ये. शिवाय बघा सोबत जोडलेल्या परिशिष्ट 1 व 2 प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची पायी चालणे चाचणी घेण्यात येईल. हे प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्यांची चाचणी घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या धुळे वनवृत्तामध्ये हा एक महत्वाचा क्लॉज आलाय, बरं का. याच्यापूर्वी नाशिक आणि अमरावती यांचे जे रिझल्ट डिक्लेअर झाले त्यामध्ये असा क्लॉज कुठेच दिसलेला नव्हता. इनफॅक्ट त्यांना पण हे लागू होईलच. आता यानंतर म्हणजे हा तिसराच आहे, बरं का. अमरावती नंतर नाशिक, नाशिक नंतर धुळे, आता यानंतर बाकी जिल्ह्यांचे जे काही पण रिझल्ट घोषित होतील त्यामध्ये हे क्लॉज तुम्हाला प्रत्येक निकालामध्ये दिसणार आहे. शिवाय नंबर 4चा पॉइंट बघा. पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर अंतर 4 तासात व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर अंतर 4 तासात पायी चालणे आवश्यक राहील. 4 तासाच्या आतमध्ये पुरुषांना 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर हे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. जर तुम्ही 4 तासामध्ये हा क्रायटेरिया पूर्ण करत नसाल तर तुमची जी निवड यादीमध्ये नाव जे आलेलं आहे ते रद्द करण्यात येईल, ते बाद करण्यात येईल, इतकं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा प्रॅक्टिस असायला पाहिजे. शिवाय शिवाय पुन्हा बघा हायलाइट करून सदर चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण न करणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. जर 4 तासामध्ये तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण करत नसाल तुम्हाला या प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. त्यामुळे 4 तासात 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांना म्हणजे इतकं कठीण नाही, बरं का. सहज होतं, पण ती तुमची तयारी असायला पाहिजे. फक्त ते 25 किलोमीटर चालत असताना तुम्ही इंजर्ड व्हायला नको याची खबरदारी घ्या. चाला, पडा, धावा कसंही करा, 4 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट करणे. महिलांसाठी 16 किलोमीटर आहे, बरं का. फक्त इतकी खबरदारी घ्या की तुम्ही चालताना इंजर्ड व्हायला नको किंवा एखाद्या दगडामध्ये ठेच लागून खाली पडून पायाला दुखापत व्हायला नको. तुम्हाला 4 तासात कंप्लीट करणे आहे म्हणजे आहेच, तरच तुमची उमेदवारी ही पक्की होईल, अन्यथा तुम्हाला बाद करण्यात येईल. नंबर 5चा पॉइंट बघा यामध्ये काय बोलतंय की पायी चालणे चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी पायी चालण्याकरिता बूट जोडे म्हणजे रनिंग शूज, बरं का, आवश्यक आहे. तुम्हाला मीन्स तुमचे जे शूज आहेत किंवा ते तुम्हाला घालून जाणे आहेत, बरं का. शूज शिवाय तिथे एंट्री नाही. रिकाम्या पायाने किंवा चप्पलवर किंवा सँडलवर तुम्ही ही टेस्ट फिटनेस टेस्ट देऊ शकत नाही. आणि यामध्ये समोरही बोलत आहे की बूट जोडे म्हणजे शूज नसणाऱ्या उमेदवारांना पायी चालणे चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तुमचे जे स्पाइक्स आहेत किंवा जे काही शूज आहेत किंवा त्यावरच तुम्हाला पायी चालणे आहे, बरं का. चप्पल सँडलवर तुम्हाला चालता येणार नाही असं स्पष्टपणे इथे उल्लेख केलेला आहे. तर विनाकारण रिस्क घेऊ नका, बरं का. तुमचे जे काही शूज असतील ते सोबत घेऊन जा, त्यावरच तुम्हाला चालणे, राईट. या महत्वाच्या हे जे आहेत महत्वाच्या बाबी या धुळे वनवृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्या महत्वाच्या आहेत. ज्यांची ज्यांची नावे समोर येतील त्या सर्वांना हा क्रायटेरिया पार करणे, राईट. चला आता येऊया आपण रिझल्टकडे, निकालामध्ये, की कुणाकुणाचे नाव मीन्स कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे त्यालाही बघूया, बरं का. वन संरक्षक धुळे यांचे कार्यालय काय म्हणतात, गुणांचे गुणवत्तेनुसार वर्गनिहाय निवड यादी
आणि त्यांनी आता यावेळेस काय केलंय की वर्गनिहाय निवड, याच्यापूर्वी नाशिकला किंवा अमरावतीला वर्गनिहाय निवड यादी नव्हती. तुम्हाला आठवत असेल अमरावतीला 1900 काहीतरी विद्यार्थ्यांची सरळ सरळ यादी दिलेली होती, पण त्यामध्ये वर्गनिहाय त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं नव्हतं. शिवाय याच्यापूर्वी जे नाशिक जिल्ह्याचं लागलं त्यामध्ये ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांचे नावं होते बरं का, पण ते वर्गनिहाय नव्हते, ते एकत्र होते. पण यामध्ये त्यांनी वर्गनिहाय मीन्स जे कॅटेगरीनुसार, वर्गनिहाय म्हणजे कॅटेगरीनुसार नावं शो केलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अडचण व्हायला नको. तर त्यामध्ये बघा सर्वात आधी अराखीव म्हणजे ओपनसाठी फक्त 5 पदे होते बरं का. ओपनसाठी फक्त 5 पदे होते आणि ती 5 पदे कुणाला मिळालेली आहेत त्यालाही बघा. सर्वात पहिला हायएस्ट जो आहे तो राहुल शिवसिंग गोलवाल, त्याने लेखीमध्ये 106 गुण घेतले होते आणि ग्राउंडवर 70 म्हणजे 176 गुण त्याने पटकावले आहेत, म्हणजे तो सर्वात हायएस्ट आहे बरं का. टॉप रँकिंगवर जर सर्वात जास्त गुण घेणारा कोण असेल दॅट इज राहुल, आणि तो मेल पर्सन आहे. त्यानंतर दीपक रायसिंग चव्हाण याने 106 लेखीमध्ये आणि 70, हा सुद्धा 176, म्हणजे हे दोन सारखे गुणवाले आहेत, दोन्हीच्या दोन्ही हायएस्ट आहेत बरं का. त्यानंतर बालू रामराव राठोड, त्याला 102 गुण लेखीमध्ये होते आणि 70 गुण ग्राउंडवर, म्हणजे 172चा स्कोर त्यांनी केलेला आहे. निखिल चव्हाण याचा स्कोर आहे 168 आणि फायनली योगेश मुंडे याचा स्कोर आहे 168. 5च जागा होत्या ओपनसाठी आणि अराखीव सर्वसाधारणसाठी, तर त्या 5 जागा या व्यक्तीने घेतल्या. तर या 5ही विद्यार्थ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. शिवाय समोर तुम्हाला दिसते प्रतीक्षा यादी मीन्स वेटिंग लिस्ट. यामध्ये इंदल चव्हाण, लिंबाची गर्जे, सशेन बिक्कड, मग सजन सिंग सुलाने, आकाश आडे यांची पण इथे स्कोर दिलेला आहे बरं का. प्रतीक्षा यादीमध्ये 5 नावं टाकलेली आहेत. आता या प्रतीक्षा यादी किंवा वेटिंग लिस्ट वाल्यांनी पण निराश होऊ नका बरं का. त्यांचे पण चान्सेस तयार होऊ शकतात. कुठे चान्सेस तयार होऊ शकतात की हे जी फिटनेस स्टेज जी आहे 25 किलोमीटर मेल पुरुषांसाठी त्यांच्यामध्ये जर ते पार करू शकले नाही तर समोरचा जो चान्स आहे या वेटिंग लिस्ट वाल्यांसाठी तयार होणार आहे. शिवाय शिवाय या 5 पैकी काही विद्यार्थी कदाचित असे असतील ज्यांच्या तलाठीमध्ये, आरोग्य विभागामध्ये किंवा दारूबंदी विभागामध्ये सिलेक्शन झालेलं असेल, तर ते फिटनेस टेस्ट द्यायला समोर येणार नाही. त्यावेळेस सुद्धा चान्स यांना मिळू शकतो बरं का, जे वेटिंग लिस्टवर आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट वाले यांनी पण निराश होऊ नका. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय की खूप चांगले गुण घेतलेले आहात तुम्ही. कदाचित चान्स तयार होऊ शकतो, त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. चला, हा तर झाला ओपनचा. समोर जाऊया अराखीव. ओपन फिमेल मध्ये बघूया. ओपन फिमेल मध्ये फक्त 4 जागा होत्या आणि त्या 4 जागांपैकी कोणी कुठल्या जागा पटकवल्या त्याला बघूया. फिमेलसाठी ओपन फिमेल अराखीव महिला, त्यामध्ये सर्वात पहिली कविता पवार, त्यानंतर सविता ठाकरे, अरुणा जुमडे, संध्या पवार या 4 महिला उमेदवारांनी या 4 जागा पटकवल्या आहेत. त्या 4ही महिला उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यामध्ये कविता पवार यांनी बघा 78 तर लेखीमध्ये घेतले आणि इथे जर तुम्हाला दिसत असेल की 80 गुण बरं का, 80 गुण ग्राउंडवर घेतले आहेत, म्हणजे 12 मिनिटाच्या पूर्वी 3 किलोमीटरचं अंतर या कविता पवारने क्रॉस केलेलं आहे. खूप कमी विद्यार्थी असे मिळत आहेत बरं का ज्यांनी ग्राउंडवर 80 पैकी 80 गुण घेतले आहेत. त्यापैकी कविता पवार, जिला लेखीमध्ये तर कमी होते बरं का 78, पण ग्राउंडमध्ये पूर्ण 80 गुण घेतले, त्यामुळे तिचा स्कोर झाला 158 आणि खूपच मनपूर्वक अभिनंदन मी कविताचं करतोय की 80 गुण ग्राउंडवर घेणे सहजासहजी खूप साधारण, म्हणजे अनन्यसाधारण, हजारातून एखादाच विद्यार्थी करतो, त्यापैकी एक आहे कविता. राईट, खूप खूप अभिनंदन कविता. त्यानंतर सविताने 96 गुण घेतले लेखीमध्ये, 60 गुण घेतले ग्राउंडवर आणि 156 सेकंड नंबरवर आहे. त्यानंतर अरुणा 96 गुण घेतले लेखीमध्ये, 60 गुण घेतले, ही सुद्धा 156 यामध्ये झालेली आहे. फायनली संध्या पवार, तिने 84 गुण घेतले लेखीमध्ये आणि 70 गुण घेतले ग्राउंडवर, 154. यानुसार या चौघांची निवड महिला उमेदवारांची यामध्ये झालेली आहे. राईट. शिवाय वेटिंग लिस्टवर प्रतीक्षा यादीमध्ये 4 नाव तुम्हाला दिसत आहेत, 148, 145, 145 आणि 144. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की ओपन मध्ये महिलांचा कट ऑफ 154 गेलेला आहे.
ओपन मध्ये महिलांचा कट ऑफ 154 गेलेले आहेत, कारण फक्त 4च जागा शिल्लक होत्या. आता खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल की सर 154 महिला उमेदवारांची कट ऑफ खूप जास्त आहे, आमचं होईल का? तर इथे लक्षात घ्या, इथे फक्त 4च जागा महिलांसाठी होत्या. बाकी जर तुम्ही नागपूर, ठाणे किंवा कोल्हापूर असे जिल्हे जर तपासाल, महिलांसाठी खूप साऱ्या जागा आहेत, 25, 25, 30 जागा आहेत. त्यामुळे हा कट ऑफ तिथे सुद्धा 154च लागेल असं नाही, तो खाली घसरेल बरं का. 140 पर्यंत, 135 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. स्पेशली नागपूर, ठाणे आणि कोल्हापूर जिथे जास्त जागा आहेत, तिथे महिलांनी हा विचार बिलकुलही करू नका की सर धुळेमध्ये 154चा कट ऑफ लागला, आम्हाला 154 पर्यंत आम्ही पोहोचणार नाही, 150 पर्यंतही पोहोचणार नाही. बिलकुल काळजी करू नका. कारण नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे इथे महिलांसाठी किंवा इतरही जागा जास्त आहेत. त्यामुळे इथे जरी 154 महिलांचा कट ऑफ लागला आहे, तिथे मात्र खूप कमी येईल बरं का. माझी शक्यता, मी माझा अंदाज वाटतो 135 पर्यंत, स्पेशली नागपूर, ठाणे आणि कोल्हापूरला जर 135च्या वर जर महिला उमेदवार जात असतील तर त्यांची निवड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बरं का. त्यामुळे गोड गैरसमज करून घेऊ नका की इथे जास्त कट ऑफ लागलेला आहे, समोरही लागेल. इथे कमी जागा आहेत 4च, तिथे 25-30 जागा आहेत, त्यामुळे तिथे कट ऑफ कमी आहे. त्यानंतर अराखीव खेळाडू म्हणजे स्पोर्ट्स मध्ये एकच पोस्ट होती आणि ती मिळाली विजय पवार याला, ज्याला 152 गुण आहे, 82 लेखीमध्ये आणि 70 ग्राउंड मध्ये. त्यानंतर माजी सैनिकसाठी 2 जागा होत्या, त्यामध्ये हिरालाल पाटील आणि हेमंत पाविस्कर यांना 141 आणि 126 इतका स्कोर केलेला आहे, तर या 2 जागा त्यांना मिळाल्या आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा प्रतीक्षा यादी दिलेली आहे, तर प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी पण चान्स आहे बरं का. अजून संपलेला नाहीये, कारण फिटनेस टेस्ट 25 किलोमीटर 16 किलोमीटर शिल्लक आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर पीटी साठी एक पद होता, जे पद तायडे, सुरेश तायडे याला मिळाले, ज्याला 160 गुण मिळालेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये 2 नावं आहेत. रोजंदारी मजूर यांच्यासाठी एक पद होता, तो मिळालाय चव्हाण, मदन चव्हाण याला, ज्याला 166 गुण मिळाले. बरं, या मदन चव्हाणने सुद्धा 80 गुण घेतले आहेत बरं का. मदन चव्हाण याने पण हवा केलेली आहे, हवा हवा म्हणजे 80 पैकी 80 गुण 17 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर त्याने पूर्ण केलेले आहेत. तर मदन चव्हाण याला पण ग्राउंडवर 80 गुण मिळाले, ज्यामुळे त्याचा स्कोर 166 झाला आहे आणि त्याचं निवड सूचीमध्ये नाव आलेलं आहे. राईट. समोर जर खाली गेलं तर अनुसूचित जाती एससी जनरल, फक्त एकच पोस्ट होती एससी जनरलची, राहुल गायकवाड ज्याला 148 गुण मिळालेले आहेत. मेल कॅन्डिडेट 148 गुणावर ही अनुसूचित जातीची लिस्ट लागलेली आहे. त्याशिवाय अनुसूचित जाती महिला, बरं त्यांच्यासाठी पण प्रतीक्षा यादी आहे बरं का. महिला अनुसूचित जाती एससी फिमेल कॅन्डिडेट फक्त एकच जागा होती, जी 132 वर आली आहे बरं का. बघा कॅटेगरीनुसार ती 132, ओपन वर किती आली होती 150-52 बरं का. तितका विचार करू नका, कॅटेगरीमध्ये बघा 132 वर आलेली आहे. फक्त 82 गुण लेखीमध्ये आणि फक्त 50 गुण ग्राउंडवर घेऊनही या मुलीचं म्हणजे मोनिकाचं सिलेक्शन झालेलं आहे. अभिनंदन मोनिका. तर यासाठी सुद्धा प्रतीक्षा यादी दिलेली आहे बरं का. त्यानंतर अनुसूचित जमाती एसटी साठी, एसटी जनरल साठी 4 पदे होते आणि 4 पदे मुलांसाठी बरं का. विलास तडवी ज्याला 166, बरं विलास तडवीने सुद्धा 80 गुण घेतलेले आहेत ग्राउंडवर. तर ग्राउंडवर 80 गुण घेणारे खूपच कमी, मोजके लोक विद्यार्थी मिळत आहे. त्यामध्ये विलास तडवी, जेणेकरून बघा 86 गुण त्याने फक्त 86 गुण लेखीमध्ये घेतले होते आणि 80 गुण पूर्णच्या पूर्ण गुण त्याने ग्राउंडवर घेतले, त्यामुळे त्याचं सिलेक्शन झालंय 166 गुणानुसार. त्यानंतर दिनेश बरेला 106 गुण लेखीमध्ये घेऊन 60 गुण त्याने ग्राउंडवर घेतले 166. चंद्रसिंग तडवी 158, नितेश गावित 115, यांची सुद्धा प्रतीक्षा यादी इथे दिलेली आहे. शिवाय अनुसूचित जमाती महिला एसटी फिमेल साठी 4 जागा होत्या, त्यामध्ये काजल पवार हिला 154 गुण मिळाले आहेत. सुरेखा कोकणी याला 150 गुण, सोनाली पवार हिला 147 गुण आणि नीलमा परकडे याला 146 गुण. या 4 महिला उमेदवाराची निवड इथे झालेली आहे, त्यासाठी पण प्रतीक्षा यादी इथे दिलेली आहे. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही, इथे एसटी महिलामध्ये 146 वर कट ऑफ लागलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. राईट. प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्यांनी पण आता उभी तर सोडू नका बरं का.
स्पोर्ट्स कोट्यामधून इंद्रसिंग पवार, ज्याने 150 गुण घेतले आहेत, 80 लेखीमध्ये आणि 70 ग्राउंडला, तर 150 गुण घेऊन त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. याशिवाय प्रतीक्षा यादीमध्ये तुम्हाला दिसतंय गिनेश वाडवी, ज्याने 56 गुण लेखीमध्ये घेतले, 80च्या 80 गुण ग्राउंडवर घेतले, पण तो त्याला क्रॉस करू शकला नाही, फक्त 136 पर्यंत घेतलंय गेलेला आहे, त्यामुळे तो प्रतीक्षा सूचीमध्ये नंबर 1 वर राहील. राईट. त्यानंतर बघा, माजी सैनिक ST 2 पदे होते, बट त्यासाठी अजूनही कॅन्डिडेट मिळालेला नाहीये. कॅन्डिडेट नॉट अवेलेबल. जे 2 पदे भरण्यात येणार होते ती पदे रिकामी आहेत, बरं का, रिकामी आहेत. मग अनुसूचित जमाती पदवीधर अंशकालीन कर्मचारी यासाठी पण एक पद होता, पण त्यासाठी पण कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, अजूनपर्यंत कॅन्डिडेट त्यासाठी मिळालं नाही. ही सुद्धा पद रिकामीच आहे, ती समोर कधीतरी भरण्यात येईल. त्यानंतर ST म्हणजे अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त जे असतील ना, प्रकल्प, त्यासाठी एक जागा होती आणि ती म्हणाले योगेश माळी, ज्याला 94 अधिक 50 म्हणजे 144 गुण घेऊन त्याला ती जागा मिळालेली आहे. त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यावर येत आहे की रोजंदारी मजूर यांच्यासाठी एक पद होतं, बट कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, त्यासाठी जागा शिल्लक आहे. होमगार्डसाठी एक पद होतं, तो मिळालाय मारुती पंडारे, 146 गुण, 76 अधिक 70 असे म्हणून 146 गुण, यासाठी पण प्रतीक्षा यादी आहे. त्याशिवाय VJA विमुक्त जाती गट अ यामध्ये एकच जागा होती, ती मिळाली आहे दीपक राठोडला, ज्याला 168 गुण मिळाले, 98 प्लस 70. राईट. त्यानंतर फायनली बघा इकडे विमुक्त जाती VJA फिमेल मध्ये माधुरी परदेशी, तिला मिळाले 148 गुण, 108 गुण लेखीमध्ये आणि 40 गुण ग्राउंडवर, तर अशी तिचे सिलेक्शन 148, त्यासाठी पण प्रतीक्षा यादी इथे दिलेली आहे. आणि भटक्या जमाती NTD मध्ये पण एक जागा होती, जी जनार्दन गुट्टे याला मिळाली आहे, 94 अधिक 70 म्हणजे 164 इतका स्कोर त्यांनी केलेला आहे. राईट. आता इतर मागासवर्ग साधारण OBC 5 पदे होती, बरं का, 5 जागा होत्या, त्यामध्ये अशोक बागमारे 160 गुणांनी समोर आहे. शिंदे स्वप्नील शिंदे पुन्हा 160, गजानन कोळीगडे 158, मग प्रकाश पाटील 156, जगदीश जगदाडे 156 वर क्लोज झालेली आहे. मेल पर्सन ओबीसी 156 वर, 5च जागा आहेत, त्यामुळे 156 कट ऑफ जरा जास्त गेलेला आहे. आणि तसंही मी सांगितलं होतं 50 ते 55च्या दरम्यान कट ऑफ लागेल, पण जास्त जागांसाठी, बरं का, स्पेशली ठाणे, नागपूर आणि कोल्हापूर याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी तयार केलेले होते. तर प्रतीक्षा यादीसाठी या 5 विद्यार्थ्यांची नावे पुन्हा आहेत. आणि महिलांसाठी ओबीसी महिला बघा, वर्षा बडगुजर, तिला 152 गुण, किरण अहिरे तिला 150 गुण, वैशाली चव्हाणला 150 गुण आणि गीता कोकणे हिला 146 गुण. यांचं सिलेक्शन झालेलं आहे, बरं का, यांचं सिलेक्शन झालेलं आहे. यांना फक्त शेवटचा टप्पा पार करायचा आहे की 16 किलोमीटर 4 तासात प्रवास करणे. शिवाय यांच्यासाठी पण प्रतीक्षा यादी दिलेली आहे. राईट. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय ज्यांची नावं सिलेक्शन यादीमध्ये आहेत, आणि पुन्हा त्यांचं पण स्वागत करतोय ज्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. आज जरी तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये पोहोचले असाल, समोर जी येणारी परीक्षा असेल त्यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये असणार नाही, तुमचं नाव सिलेक्शन प्रोसेसमध्ये असेलच, अशी तर मनापासून सदिच्छा व्यक्त करतोय मी. चला, फायनली ओबीसी स्पोर्ट कोट्यातून इंद्रकुमार लखवाडे 138 यानुसार त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. इतर मागा म्हणजे ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन 2 पदे होती, त्यामध्ये सचिन वानखेडे आणि अनिल गरटे यांना 105 आणि 103, बघा इतकं कमी स्कोरवर सुद्धा निकाल त्यांचा लागलेला आहे. एक्स सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी विशेष कोटा होता. त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी, त्यामध्ये एकच पोस्ट होती, बरं, अंशकालीन पदवीधर कर्मचारी एक पोस्ट, बट कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, त्यांच्यासाठी जागा अजून भरण्यात आलेली नाही, कारण मिळालेलाच नाही कॅन्डिडेट. त्यानंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त एकच जागा होती, राहुल पाटील, ज्याला 146 गुण मिळाले, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. शिवाय प्रतीक्षा यादीमध्ये 2 विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यानंतर रोजंदारी मजूर एक पद, कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, त्यांना जागा मिळालेली नाही आहे, रिकामी आहे ती, बरं का. त्यानंतर होमगार्डसाठी एक पद होती, जी महेंद्र कदम यांनी 156 गुण, 96 लेखीमध्ये आणि 60 ग्राउंड मध्ये घेऊन 156 घेऊन त्यांनी
घेतलेली आहे. त्यानंतर EWS मध्ये बघा 3 पोस्ट होते EWS मध्ये. त्यामध्ये कुणाल जाधव, मंगेश निकम, ज्ञानेश्वरी पिंगडे ही फिमेल कॅन्डिडेट बरं का, आणि 2 मेल कॅन्डिडेट असे 3 जागा त्या भरण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये कुणालला 160, मंगेशला 152 आणि ज्ञानेश्वरीला 150 गुण मिळालेले आहेत. त्यासाठी पण प्रतीक्षा सूची इथे दिलेली आहे 3 विद्यार्थ्यांसाठी. EWS फिमेल मध्ये 1 जागा होती बरं का, एकच जागा, आणि ती मिळाली आहे शीतल सुंबला, जिने 80 गुण लेखीमध्ये आणि 70 गुण ग्राउंडवर घेतले. 150 गुणांची तिची टोटल स्कोर झालेला आहे. तर ही जागा मिळाली आहे शीतल. त्यानंतर समोर EWS एक्स सर्व्हिसमॅन 1 जागा होती, ती मिळाली सदाशिव शेळकेला 125 वर. प्रतीक्षा यादी त्यांच्यासाठी पण दिलेली आहे. आर्थिक दुर्बल घटक EWS PT अंशकालीन पदवीधरसाठी कॅन्डिडेट जागा रिकामी आहे, ती भरण्यात आलेली नाहीये, ती भरण्यात आलेली नाहीये. शिवाय आर्थिक दुर्बल घटक रोजंदारी मजूर एकच पद होतं, कॅन्डिडेट नॉट अवेलेबल, यांची जागा भरण्यात आलेली. तर इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. शिवाय खूप सारे विद्यार्थी वेटिंगवर आहेत, खूप सारे विद्यार्थी. या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन की भविष्यात येणारा जो काळ आहे तुमच्यासाठी सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा असायला पाहिजे, राईट. तर इथपर्यंत कॅन्डिडेटचे सिलेक्शनचे नावं तर मी घेतलेले आहे. समोर काही महत्वाचं दिलेलं आहे का बघूया. तर बघा समोर महत्वाचं काय दिलंय की वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 जोडे वनवृत्त पुरुष 25 किलोमीटर व महिला 16 किलोमीटर पायी चालणे चाचणीचे कार्यक्रम वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. आता वेळापत्रकामध्ये लक्षात घ्या, फक्त सोबत जोडलेल्या यादीतील पुरुष व महिला उमेदवारांसाठी आहे बरं का. ही जी यादी दिलेली आहे त्यांच्या पुरुष व महिला उमेदवारांसाठी. की धाव चाचणीचा दिनांक दिलाय 12 फेब्रुवारी 2024. धाव चाचणीचा दिनांक 12 फेब्रुवारी 2024 दिलेला आहे. या तारखेला कुठे, केव्हा, सकाळी 5 वाजता. सकाळी 5 वाजता कुणासाठी, महिलांसाठी. आणि त्यांचा अनुक्रमांक पण दिलेला आहे 1 ते 30 पर्यंत त्यांचा अनुक्रमांक असेल असे 30 विद्यार्थी, 30 महिला विद्यार्थी यांची पायी चालण्याची टेस्ट म्हणजे फिटनेस टेस्ट होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो बिलकुल वेळेवर तिथे प्रेझेंट राहा बरं का, आणि ही टेस्ट द्यावी लागेलच. ही टेस्ट द्या, त्यानंतरच सिलेक्शन सुनिश्चित करण्यात येईल. विनाकारण गैरहजर राहून जर गैरहजर असले तर तुम्हाला पुन्हा संधी देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. त्याशिवाय त्याच तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजता कुणाला, पुरुष उमेदवारांना उपस्थित राहणे. अनुक्रमांक 1 ते 69, 1 ते 69 म्हणजे 69 टोटल 99 जागा होत्या, राईट ना. 99 जागांसाठी यांना ते बोलवण्यात येणार आहे. 69 कॅन्डिडेटला टोटल एकूण बघा 99, एकूण एकंदर उमेदवार ते 99 आहेत. या सर्वांना फिटनेस टेस्ट द्यावी लागेल आणि द्या बरं का, एकदा द्या. सहज होतं बरं का. महिला उमेदवार बिलकुल काळजी करू नका, 16 किलोमीटर खूप जास्त डिस्टन्स नाही, स्पेशली पायी चालण्यासाठी 4 तासात सहज होतं. फक्त इंजुर्ड होऊ नका, जखमी होऊ नका. आणि पुरुष उमेदवार सुद्धा 4 तासात 25 किलोमीटर सहज करता येईल, राईट. शिवाय पुन्हा काही दिलंय का, तर फायनली बघूया. पुन्हा काही दिलं असेल तर त्याला रेट करून घेऊया. इथे बघा काय बोलताय, पायी चालणे चाचणीचे ठिकाण दिलेलं आहे. मोजे, लांडोरखोरी वन उद्यान, मोहाडी रोड, रायसोनी नगर, जळगावला आहे बरं का तुमची. आता याचे डिरेक्शन सुद्धा दिलेले आहे. जर तुम्हाला तो ऍड्रेस सापडत नसेल तर त्याचे डिरेक्शन सुद्धा दिलेले आहे. की त्याचा पत्ता तर दिलेला आहेच तुम्हाला. ते बोलताय रेल्वे स्टेशन ते लांडोरखोरी 5.40 किलोमीटर दक्षिणेकडे जाणे. त्यानंतर बस स्टँड ते लांडोरखोरी 4 किलोमीटर पुन्हा दक्षिणेकडे. इच्छादेव स्टॉप ते लांडोरखोरी 2.25 किलोमीटर दक्षिणेकडे. आकाशवाणी चौक ते लांडोरखोरी 3.25 किलोमीटर दक्षिणेकडे. आणि अजिंठा चौफुली ते लांडोरखोरी 4.5 किलोमीटर पश्चिमेकडून दक्षिणेकडे. किंवा किंवा जर तुम्हाला अडचण होत असेल ऍड्रेस मिळवण्यासाठी तर त्याचे संपर्क क्रमांक, फोन नंबरही दिलेले आहेत. 9403339581 यावर संपर्क साधून जर तुम्हाला ऍड्रेस सापडत नसेल तर हे तुम्हाला मदत करतील बरं का. त्याशिवाय दुसरा नंबर 9766290188 आणि तिसरा नंबर पण दिलाय 8208875001. जर तुम्हाला ऍड्रेस सापडत नसेल तर या नंबरवर सुद्धा तुम्हाला कॉल करून
मीन्स सुनिश्चित करता येईल की तुमचा मीन्स जो फिजिकल टेस्ट म्हणजे फिटनेस टेस्टचा ॲड्रेस कुठे आहे ते तुम्हाला संपर्क करून करता येईल. राईट. तर मित्रांनो, संधी चांगली आहे. ज्यांचं सिलेक्शन, ज्यांचे नावं आलेले आहेत, 99 विद्यार्थी, त्या सर्वांना पुनश्च मी शुभेच्छा देतोय आणि त्यांनी आता हा चान्स मिस करू नका. राईट. 25 किलोमीटर पुरुष उमेदवार, 16 किलोमीटर महिला उमेदवार, बिलकुल तयारी ठेवा. सहज तुम्हाला करता येईल आणि तुमचं सिलेक्शन डेफिनेटली होईल. राईट. शिवाय जे राहिलेले म्हणजे वेटिंगवर आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देत आहे की कदाचित त्यांचं पण नशीब उघडू शकतं की त्यांच्यापैकी काही अबसेंट असले समजा किंवा कुठेतरी दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल तर वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स मिळणार आहे. आणि तसंही वेटिंग लिस्टमध्ये जर तुम्ही यावेळेस आलेले आहात तर समोरच्या परीक्षामध्ये तुम्ही वेटिंग लिस्टवर असणार नाही, लक्षात घ्या. समोरच्या परीक्षामध्ये तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये डेफिनेटली येईल. राईट. तर मित्रांनो, हा होता धुळे मनोवृत्त विभागाचा जो निकाल जाहीर झालेला आहे